महत्त्वाची बातमी पुण्यातील पावसाच्या संदर्भातली। पुण्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली। शहरासह उपनगरांना शनिवारी दुपारनंतर पावसाने झोडपलंय। सकल भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल झाल्याचं चित्र आहे। तर पुणे शहरात अवघ्या 2.5 तासामध्ये 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर पोलीस कॉलनी परिसरात देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालं। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। चंद्रशेखर, पोलीस वसाहतीच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्याचा त्रास आता येथील नागरिकांना सहन करावा लागतोय। शुभम, खरं तर काही वेळापूर्वी लोकशाहीनं बातमी दिली होती आणि त्या बातमीनंतर माझ्या पाठीमागे बघू शकतो की सध्या या वसाहतीमध्ये काम सुरू आहे। या ठिकाणचं जे रखडलेलं जे चेंबर आहे त्याचबरोबर झाडपाला जो आहे तो काढण्याचं काम या ठिकाणी पोलीस वसाहतीमध्ये सुरू आहे। पोलीस वसाहत जी आहे ती पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये आहे आणि या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला होता, या पावसाचा फटका या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना बसला। खरं तर या नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि रात्रभर जे आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांना रात्र जागून काढावी लागली। खरं तर महिला मिश्रित पाणी जे आहे ते या घरामध्ये घुसलं होतं। खरं तर PWD आणि पुणे मनपा या दोघांच्या वादामध्ये हा सगळा जो फटका आहे तो पोलीस अधिकाऱ्यांना बसला आहे। पोलीस अधिकारी जे आहेत एकीकडे नागरिकांसाठी सेवा करत असतात, परंतु त्यांचे कुटुंबीय मात्र अशा पद्धतीनं रात्रभर हाल या ठिकाणी सहन करताना दिसत आहेत। शुभम, चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।